प्रभावीपणे व्हावी आणि लवकरात लवकर तिथल्या प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचावं अशी मी विनंती करते। तसंच शहरी भागासाठी अमृत योजना 2.0 ही योजना सुरू केलेली आहे महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये। पण या योजनेमध्ये शहरांमधली जी वसती स्थानं आहेत, झोपडीचा भाग आहे, चाळी असतील किंवा आदिवासी पाडे असतील, तर या भागामध्ये हे प्रत्येक घराला पाणी मिळत नाहीये, तर ती व्यवस्था करावी। अध्यक्ष महोदय 2 मिनिटात मी संपवते। अध्यक्ष महोदय, राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये राज्यभरात हरित आच्छादन क्षेत्र वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे। मला या निमित्ताने सांगावं वाटतं की आमच्या वसईमध्ये खूप सुंदर हरितपट्टा आहे आणि हा हरितपट्टा वाचवण्यासाठी मी, माझे वडील, त्यावेळेचे तत्कालीन आमदार श्री विवेक पंडित आणि तिथले वसईकर जनता गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनं करत होतो आणि या आंदोलनं दडपण्यासाठी त्यावेळेचं जे काँग्रेस